अष्टवर्षा भवेत कन्या पुत्रार्थ म्हणजे 8 वर्षाची कन्या, 9 वर्षाची गौरी, 10 वर्षाची पद्मा असं होत होत 16 वर्षाच्या नंतर झाल्यानंतर जे धोका टळणे किंवा सुख समृद्धी असावं याच्यासाठी लग्नामध्ये मुलीला हळद लावून ज्या वेळेला नवरी केली जाते त्यावेळेला पिवळं पातळ वगैरे देणे हे मांगल्याचं प्रतीक आहे. नवरीला हातामध्ये हिरवा चुडा भरतात म्हणजे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो, तर तिथे अजून हिरव्या बांगड्याच का, त्याचं काय महत्त्व? लग्नामध्ये जेव्हा लग्न कार्य सुरू असतं तेव्हा नवरी आणि नवरदेवाच्या मध्ये आंतरपाट पकडला जातो, तर तो आंतरपाट का धरतात, त्याचं मागचं काय महत्त्व आहे? लग्नात आंतरपाटाबरोबरच मंगलाष्टका खूप महत्त्वाच्या असतात, तर मग ह्या मंगलाष्टकांचा अर्थ काय असतो आणि मंगलाष्टका का म्हणतात? याच्यानं मुलांना देतो की बाबा पहिलं वचन मी तुला विचारल्याशिवाय कुठं जात नाही, विहिरीवर आडावर झाडावर असं चढणार नाही. त्याच्यानंतरचं वचन आहे मी नोकरीला जात असताना प्रामाणिकपणाने जाईल, प्रामाणिकपणाने येईल, मी कुठल्याही मुलीवर नजर ठेवणार नाही. तिसरं वचन देईल की बाबा तुला विचारल्याशिवाय मी कुठलंच असं दुष्कृत्य करणार नाही. असे हे एकमेकाला वचन देणं म्हणजे सप्तपदीची 7 वचनं होतात. लग्नामध्ये प्रत्येक मुलीच्या आईवडिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो कन्यादानाचा, तर ह्या कन्यादानाचा अर्थ काय असतो?